Zee 24 तास एक पाऊल पुढे. कायदा करा असं होत नाही. मगाशी अनघाने सांगितलं की जे जे कायदे झाले त्याच्यासाठी कोणाला तरी बळी जावं लागलं, कोणाला तरी मोठा प्रसंग घडावा लागला, ज्याच्यातून सोशल ऍक्टिव्हिजम, असं काय सडनली सोशल ऍक्टिव्हिजम निर्माण होत नाही. परिस्थिती ऑलरेडी झालेली असते, पण एक ट्रिगर व्हायची ती वेळ असते. तसं ते ट्रिगर झालेलं आहे. आणखी न्याय आयोग त्यांनी सांगितलं की आम्ही न्याय आयोग करू. आता त्याच्यासाठी केमिकल कास्ट्रेशन आहे, कॅपिटल पनिशमेंटचा विचार आहे, रेअरेस्ट ऑफ रेअर केस करावी आणि इतर अनेक सेक्शुअल असॉल्ट बिल हा एकत्र आणला. आम्ही स्वतः ऍसिड अटॅक हे बिल सुद्धा रेकमेंड केले, ते पण येते. मॉलेस्टेशन आहे, ईव्ह टीझिंग आहे, हे कायदे नाहीत. हे संपूर्ण जी एक त्याला गती लागते ती गती प्राप्त झालेली आहे. फक्त आंदोलकांनी आंदोलन चालू ठेवावं. आजही त्यांना सांगितलेलं की तुम्ही रामलीला मैदान आणि जंतर मंतर ही दोन ठिकाणं जी आहेत ती रामलीला मैदान आणि जंतर मंतर त्यांना दिलेलं आहे. मी स्वतः आंदोलकांशी बोललेले आणि ते सगळे आंदोलक शांतपणे तिथं शिफ्ट होत आहेत. परंतु ज्यांना काही लोकांना हे मान्य नाही, त्यांना कसंही करून लॉ अँड ऑर्डर डिस्रप्टच करायचे आणि त्यांचं या केसशी काही देणं नक्की. म्हणजे कुणीतरी अशा आंदोलनांचा फायदा उचलू शकतं स्वतःसाठी. हा मुद्दा कुठल्या तरी सर्टन लेवलपर्यंत निर्मलाताई आपण सुद्धा मान्य करताय. मी नीनाताई आपल्याकडे येते. प्रसारमाध्यम अशा वेळेला जेव्हा जबाबदारीने वागतात, एखादा मुद्दा उचलण्याचा किंवा जे मुद्दा उचलतायत त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपण पाहिलं एका पत्रकाराची गाडीतनं जाताना छेडछाड काढलेली आहे. काल काही पत्रकारांचे कॅमेरे तोडलेले आहेत, त्यांना धक्काबुक्की झालेली आहे. हे सुद्धा एका उद्रेकाचं एक रूप म्हणावं लागेल. एका उद्रेकाचं रूप आहे आणि लोकांना असं वाटतं की प्रसारमाध्यम उगीच काहीतरी सांगत असतात आणि काहीतरी करत असतात. थोडीशी प्रसारमाध्यमांची चूक ह्याच्यामध्ये अशी होते असं मला वाटतं की प्रसारमाध्यम आज काय घडलं ते दाखवतायत, पण त्यांची जबाबदारी त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. मग त्यांनी काहीतरी, आता फॉर एक्झाम्पल काही लोकांनी असं सांगितलंय की स्पेशल सेशन घ्या, पार्लमेंट सेशन घ्या. काही लोक सांगतायत की फास्ट ट्रॅकवर करा, अमुक करा, तमुक करा आणि त्याच्या नुसत्या बातम्या आणि त्या लोकांना फक्त दाखवलं जात आहे. माझं असं म्हणणं आहे की पुढे जाऊन प्रसार माध्यमांनी समजा स्पेशल सेशन घेतलं किंवा कायद्यात बदल करायचे तर ते कशा पद्धतीने होतात, त्याला काय काय करायचं आहे असा एक विचार दिला पाहिजे. म्हणजे आणीबाणीच्या वेळेला सुद्धा प्रसार माध्यमांनी तेव्हा सांगितलं होतं की हे जे अनुशासन आहे ते शिस्त कशी त्यामुळे देशाला लागेल असे काही लोक बोलत होते. आणीबाणी उठल्यानंतर काही प्रसारमाध्यमांनी ह्याचे होणारे तोटे पण सांगितले. तर सध्या प्रसारमाध्यम फक्त बातमी पुरवण्यात दंग आहेत आणि त्याचा मला असं वाटतं की माध्यमातली माणसं ही इतर सामान्य माणसांपेक्षा नक्कीच वेगळी असतात आणि त्यांच्याकडून एक विचार अपेक्षित असतो आणि अलीकडे प्रसारमाध्यमांच्याकडून हे विचार दिले जात नाहीत, फक्त बातम्या पुरवल्या जातात आणि चर्चा केल्या जातात. खरे, पण आपल्याला हे मान्य आहे की कुठेतरी प्रसारमाध्यमांमुळे फार चांगल्या अग्रेशननी किंवा फार चांगल्या पद्धतीने लोकप्रतिनिधींपर्यंत हे प्रश्न पोहोचतात, त्यांची दखल घेतली जाते. फक्त विचार असायला हवा. त्याच्या मागे एक विचार नंतर की बाबा हे असं झाल्यानंतर त्याचं काय काय होईल. लोकपाल बिल आलं पाहिजे म्हटल्यानंतर प्रसारमाध्यमांनी सगळं आंदोलन सगळं काही दाखवलं, पण बाबा ते कसं पटकन येऊ शकत नाही याचा कुठल्याही प्रसारमाध्यमांनी सांगितलं नाही. त्याच्यासाठी काय प्रक्रिया असते, ही प्रसारमाध्यमांची चूक आहे. आणि आता सगळेजण इकडे म्हणतायत आणि हे फोकस करतायत परवाच्या त्या मुलीच्या झालेल्या अत्याचारावर. तो अत्याचार अत्यंत निर्घृण आहे, अगदी पूर्णपणे मान्य. पण मला असं वाटतं की त्याहीपेक्षा पुढे जाऊन अनेक गावांमध्ये, अनेक आदिवासी पाड्यांमध्ये आणि देशातल्या सगळ्या शहरांमध्ये बायकांवर अत्याचार होत आहेत. आज जर दिल्लीसारख्या ठिकाणी ज्याला मेट्रोपोलिस म्हणतात, एक महानगर आहे, तिथे एवढं सगळं काही आहे आणि दिल्लीत क्राईम रेट जास्त आहे असं आपण म्हणतो. का जास्त आहे? कारण त्या क्राईम रेटची नोंद केली जाते म्हणून तो जास्त दिसतोय. पण इतर अनेक खेडेगावांमध्ये जे बायकांवर अत्याचार होत आहेत त्याची नोंदच होत नाहीये. तर आज मला असं वाटतं ह्या अनुषंगाने, ह्या केसच्या अनुषंगाने त्या अत्याचारांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि फक्त दिल्लीतल्याच बायकांना सुरक्षिता, दिल्लीच्या बायकांसाठी पोलीस करण्यापेक्षा असे सगळं म्हणजे अनफॉर्च्युनेटली ह्या कायद्याचं असं आहे की जी विक्टीम बाई आहे तीच विटनेस असते. आणि म्हणजे आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आता हा मुद्दा पुरुष सुसंस्कृत होण्याकडे सुद्धा प्रक्रिया ती व्हायला हवी सुरू. अगदी आवश्यक आहे आणि त्याला फॅमिलीज इम्पॉर्टंट आहेत. चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. प्रत्येक वडील आपल्या आई
आईशी कसे बोलतात, नक्की. आपल्या बहिणीशी कसे बोलतात हे तितकंच आवश्यक आहे. आपण या अनुषंगाने बोलणार आहोत. मुळात मग या सगळ्यावर उपाय काय योजले गेले पाहिजेत आणि हे जे पूर्ण सर्कल आहे मग ते कुटुंबापासून सुरू होणारं असं, समाज वावरताना आपल्यावर होणारे संस्कार किंवा आपल्याला मूळ असलेले संस्कार, ह्या सगळ्याचा विचार आता व्हायला गरजेचा आहे. मुळात आता उपाय काय योजायला हवेत याविषयी बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया. पाहत रहा रोकठोक. झी 24 तास, एक पाऊल पुढे.